पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या L3 द लीजर लाऊन या पबमधील ड्रग्ज घेतानाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणे पुन्हा एकदा देशात ट्रेंड झाले। पोर्श कार अपघात प्रकरणामुळे पुणे हादरून गेलं होतं। या प्रकरणी पुण्याच्या सर्व प्रकारच्या प्रशासनावर देशभरातून टीका झाली। हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत आता हे ड्रग्ज प्रकरण समोर आलंय। योग्य नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे कायदा आणि सुव्यवस्था आता स्वतः प्रशासनाकडूनच बाधित होताना दिसते। सध्या निवडणुकांचा काळ असल्याने सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये अशा प्रकरणावरून जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळत असून सत्तेतले आणि बिगर सत्तेतले असे सगळेच पक्ष अशा विषयांवर आंदोलन करताना दिसून येतात। ड्रग्ज प्रकरणातील बार समोर काल भाजप, मनसे आणि अनेक संघटनांनी निषेधाचे आंदोलन केले। आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। विद्येचे माहेरघर अशी ओळख असणारे पुणे आता ड्रग्जचं माहेरघर म्हणून देशात ओळखलं जात आहे, असा आरोप पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी न्यूज अनकटशी बोलताना केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। खरं तर पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळख आहे, पण अशाच माहेरघरामध्ये काही दिवसांपासून विचित्र घटना या पुणेकरांच्या भेटीला आहेत। पुणेकर कुठे ना कुठेतरी ड्रग्जच्या विळखामध्ये अडकत चालले, गुंतत चालले। याचा निषेध म्हणून प्रशांत जगताप यांनी एक आंदोलन केलं होतं। आता काय एक आंदोलन करण्यामागचा मुख्य हेतू होता, काय सांगत आहे? या ठिकाणी आपण पाहतोय मागच्या 2 वर्षापासून जेव्हापासून राज्यात एकनाथ शिंदे सरकार आलंय तेव्हापासून सातत्याने या पुण्यातलं ड्रग्ज माफिया वाढत आहेत। कुठेतरी एकनाथ शिंदे सरकारमध्ये काही मंत्री हे ललित पाटीलचे मित्र आहेत आणि त्याचे पार्टनर आहेत। हे सत्य उजेडात आल्यानंतर तो ललित पाटील आज जेलमध्ये, व त्या ललित पाटलाचा धंदा राजरोसपणाने या ठिकाणी पुण्यात आणि राज्यात चालू आहे। त्या ललित पाटलाचे ड्रग्ज हे पुण्यात सोसायटी सोसायटी प्रत्येक पब, बार याच्यामध्ये विकले जातात। आज पुण्यातल्या काही इव्हेंट कंपन्या याच्यामध्ये सहभागी आहेत। ज्या पद्धतीने आता सातत्याने दर 2-3 दिवसांनी ड्रग्ज घेताना मुलं या ठिकाणी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये, रील्समध्ये दिसत आहेत, या ठिकाणी वेगवेगळ्या बारमध्ये ते दिसत आहेत। ते एकूणच पुणे किती बिघडलं आणि पुण्यातली उद्या पिढी, जी तरुण पिढी आहे ते आता संपून जाईल काय, अशा प्रकारचे चित्र झालेले आहे। आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि शंभूराजे देसाई यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आज आम्ही आंदोलन केले। पुण्यात 10 वर्षात मागच्या ज्या पद्धतीने भाजपची एकीकडं नगरसेवक, आमदार, खासदारांची संख्या वाढत असताना त्या भाजपनी ज्या काही टोळ्या नाही का या ठिकाणी सांभाळल्यात, ज्या टोळ्या वाढवल्यात, त्या टोळ्या आज कोयता गँग म्हणून प्रसिद्ध आहेत। त्या टोळ्यांमध्ये काही सदस्य हे वेगवेगळ्या बार आणि पब्समध्ये नाही का या ठिकाणी पार्टनर आहेत आणि म्हणून या सगळ्या गुन्हेगारीला म्हणजे पुण्याचं नाव बदनाम करायला भाजप जबाबदारी असा आमचा थेट आरोप आहे। आपण जगात एखाद्या माणसाने पुणे गुगलवर जर सर्च केलं तर पुणे हे ड्रग्ज माफियांचं शहर, टोळक्यांचं, कोयता गँगचं शहर म्हणून त्या ठिकाणी सर्चिंगमध्ये दिसतं। हे एकूणच पुण्याचं नाव किती घाणेरड्या पद्धतीने बदनाम झालंय अशा प्रकारचं नाही का चित्र समोर आणणार आहे। आणि मला असं वाटतं की पुणेकर म्हणून, मी राजकारणी असं तरी पहिला पुणेकर आहे, पुणेकर म्हणजे भारतीय आहे, महाराष्ट्रीयन आहे आणि पुणेकर आहे, मला माझ्या पुण्याचं नाव अशा प्रकारे बदनाम झालेलं बिलकुल आवडणार नाही। एक महत्त्वाचा प्रश्न आहे की पुण्यामध्ये आता केंद्रीय मंत्रिपद आहे, दुसरीकडे राज्यमंत्रीपद आहे। आता एवढ्या सगळ्या गोष्टी होतात, हे पुणेकरांचं कुठे अपयश आहे का याच्यामध्ये? बघा, पुण्यात आता 4 मंत्री आहेत। एक आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दुसरे आहेत पालकमंत्री अजितदादा पवार, तिसरे आहेत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, चौथे आहेत सहकार मंत्री नाही का दिलीपराव वळसे पाटील, कारण की ते पुण्यातच राहतात या ठिकाणी युनिव्हर्सिटी चौकामध्ये। 4 मिनिस्टर असून जर पुणे बिघडत असेल तर मग याच मंत्र्यांचा आशीर्वाद आहे का काय पुणेकरांवर, असा एक संशय निर्माण होतो। आणि जर असा संशय जर निर्माण होणार नसेल तर मग पालकमंत्री किंवा इतर मंडळी हे फक्त सत्तेसाठी चुकीच्या माणसांबरोबर या ठिकाणी संसार करतात का काय, असा प्रश्न सामान्य पुणेकर नक्की विचारतो। त्याच्यामुळं हे बिघडलेलं पुणे दुरुस्त करायचं का नाही याचा निर्णय अजितदादा पवारांनी घ्यायचा आहे। ते जर चुकीच्या माणसांच्या मांडीला मांडी लावून बसले असतील तर त्यांनी पुणे वाचवण्यासाठी, ज्या पुण्याने त्यांना इतकं राजकीय काही नका ताकद दिली, ते पुणे वाचवण्यासाठी एक वेळ सरकारमधून बाहेर पडावं अशा प्रकारची विनंती मी समस्त पुणेकरांच्या वतीने अजितदादा पवारांना करतो। खरं तर पुणे हे विद्येचे माहेरघर ओळख आहे। पुण्याला 4 मंत्रिपद असून सुद्धा पुण्याची अवस्था आहे। आणि थेट म्हणजे प्रशांत जगताप अजित पवारांना आरोप केला आहे की चुकीच्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसाल तर असंच तुमचं राजकारणी आयुष्याचं वाटत होईल, असा थेट आरोप, थेट विरोध हा प्रशांत जगताप यांनी केला। शुभम केसकर, पुणे।